पत्रकारांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून राजीनामा घ्या, बिरसा फायटर्सची मागणी। पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या व जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व खासदारकीचा राजीनामा घ्या, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनीता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले की पत्रकारांना शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत किंवा प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करत दमदाटी केली होती। आंदोलकांना धमकावताना त्यांनी माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढा, मी आधी 5 जणांना ठार केले आहे, अशा आशयाची विधाने सुद्धा केली आहे। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। निर्भीडपणे अन्याय अत्याचाराविरोधात वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करतात। परंतु खासदार संजय दिना पाटील सारखे गुंड प्रवृत्तीचे खासदार पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना वाईट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देतात, हे अत्यंत निंदनीय आहे। पत्रकारांना धमकावणे हा गंभीर गुन्हा आहे। संजय दिना पाटील यांना खासदार पदावरच्या व्यक्तीला हे शोभत नाही। अन्य मुंबईचे उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली आहे आणि त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिलेली आहे। या गुंड प्रवृत्तीच्या खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर या गुंड प्रवृत्तीच्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिलेली आहे। यापूर्वी सुद्धा माझ्या विरोधात जर तुम्ही आंदोलन केलं तर तुम्ही आपल्या जीवाचा विमा काढून ठेवा, मी या आधीच 5 जणांना ठार केले आहे, अशा पद्धतीची धमकी त्यांनी आंदोलनकर्त्या म्हणजेच जनतेला दिलेली आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। ते निर्भीडपणे अन्याय अत्याचाराविरोधामध्ये बातम्या छापून, आवाज उठवून, अन्याय अत्याचाराला वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्याचं ते काम करतात आणि संजय दिना पाटील सारखे गुंड प्रवृत्तीचे खासदार हे पत्रकारांचा आवाज सुद्धा दाबण्याचा ते प्रयत्न करतात, हे अत्यंत निंदनीय आहे। म्हणून या घटनेचा आम्ही संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि संजय दिना पाटील यांच्या सारख्या खासदारकी पदावर राहणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीचे हे गैरवर्तन, धमकी देणं, शिव्या देणं हे शोभत नाही। म्हणून संजय दिना पाटील यांच्या खासदारकी पदाचा राजीनामा घेण्यात यावा आणि यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे। जय हिंद।